मस्त असे पौष्टिक धिरडे संध्याकाळच्या जेवणामध्ये खायला खूप छान वाटतात। अगदी पटापट करून टाकले की झालं संध्याकाळचं मस्त लाईट जेवण आणि तेही पौष्टिक। तर चला आपण आज मुगाचे धिरडे करूया। नमस्कार, मी जुई आणि जुईज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आपण आता डाळी किती भिजत घालायच्या आहेत यासाठी बघूया। तर मुगाची डाळ घेतलेली आहे मी, ती साधारण 1.5 वाटी। ही 4 माणसांना हे प्रमाण ठीकठाक होऊन जातं बरोबर। तर मी 1.5 वाटी ही आणि कप बीप हे काही सगळ्यांकडे नसतात, हे यूट्यूबवर दाखवायला वगैरे ठीक आहे, परंतु ज्यांच्या त्यांच्या घरांमध्ये फक्त वाट्या असतात त्यामुळे मी हे अशा ज्या वाटीने मोजलं आहे त्याच वाटीने तुम्हाला घेऊन दाखवते आहे। तर मी पण त्याच वाटीने घेते आहे। तर ज्या वाटीने 1.5 कप, मोठ्या वाटीने 1.5 कप आपण मुगाची डाळ घेतली आहे, त्याच वाटीने साधारण पाऊण कप ही उडदाची डाळ घ्यावी। थोडासा याचा हरवसपणा जावा म्हणून उडदाची डाळ खूप छान असते। आणि आता आपण याला भिजत घातलं आहे आणि म्हणजे घालतो आहे, पण 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे चांगल्यापैकी, कारण त्याला सफेदा वगैरे असतो। उडदाच्या डाळीलाही सफेदा वगैरे लावलेला असतो आणि जे काही धूळ वगैरे हँडलिंगमध्ये असते ती डायरेक्ट भिजत न घालता 2-3 वेळेला स्वच्छ धुवून घ्यावं छान, कारण आपण मुगाची डाळ शेवटी सालासकटच यूज करणार आहोत। आता ते भिजेपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत। तर मी हे सोडवून घेतलेलं आहे खोबरं आणि त्याचे पाठीची सालं काढून घेते आहे। काय आहे, बरेच वेळेला रंग त्याच्यात ह्या पाठीच्या सालीचा रंग उतरतो चटणीमध्ये वगैरे, आणि कुठल्याही पाककृतीमध्ये उतरतोच तो साधारण। तर त्यामुळे, आणि शिवाय दुसरं म्हणजे नारळ खोवणी ही सगळ्यांकडे नसतेच, कोकणी लोक आहेत वगैरे त्यांच्याचकडे असते साधारण। तर ही ट्रिक वापरावी खोबरं अगदी स्वच्छ व्हावं यासाठी, की पाठीचं सोलाण्याने खरं हे काढून घ्यावी सालं पाठीची, अगदी सरळ निघतात। नुसती आपली कैरी वगैरे सोलावी, कारण कुठलंही एखादं फळभाजी वगैरे सोलावी तशी इझिली याची पाठीची सालं निघून जातात अशी। आणि त्याच्यानंतर चिरून फर्स्ट क्लास मिक्सरमधनं काढून घेतलं की झालं काम। तुम्ही अगदी नारळी भातसुद्धा या पद्धतीने करू शकता, अतिशय पांढरा शुभ्र होतो, स्वच्छ होतो। तर हे सालं ही पाठीची अशी काढून घ्यायची आहे बघा मस्त। बघा मी ही सालं काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे चिरून घेऊया नारळ हा। तर अगदी पातळ पातळ कातळ्या करून घ्यायच्या आहेत आणि सुबक वगैरे नाही केला तरी चालेल, मिक्सरमध्ये सगळं होणारच आहे, फक्त चाकूनी पातळ पातळ कातळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण हे मिक्सरमधनं वाटण करूया। तर आता याच्यामध्ये थोडंसं बेस म्हणून एकजीव व्हायसाठी आपण डाळ्या घालतो बरं का, पण बरेच वेळेला काय असतं की आपल्या घरामध्ये शेव वगैरे सुद्धा पडलेली असते थोडीफार, आणि ती चांगली खमंगरित्या अशी मस्तपैकी भाजलेली असते, तळलेली असते। तर डाळ्या नाही घेतल्या किंवा असतील नसतील तरी अशा प्रकारे जर शेव असेल तर ती घ्यावी। हे बघा मी कोथिंबीर घालून घेते आहे। कोथिंबीर आपण थोडीशी चॉप करूया, कारण अख्खीच घातली तर उगीचच काही अटकायची वगैरे भीती ब्लेडमध्ये वगैरे। तर काही फाईन बीन चॉप नाही करायची, 1-2-3 कट्स मारायचे आहेत बस, दॅट्स इट। आपण हे चटणी पॉटमध्ये घेणार आहोत, मोठ्या पॉटमध्ये। हा सगळा नारळ टाकून घेतलेला आहे मी कातळ्या करून, आणि या फक्त 3 मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता, या जरा जास्त आहेत। हे बघा मी शेव घालते आहे, ही माझ्याकडे थोडीशी पडलेलीच होती आणि ती संपवायची होती, आता एवढी शेव कोण खाणार, त्यामुळे हे थोडंसं जिरं टाकलं आहे मी आणि मीठ टाकून घेऊया। हे बघा थोडंसं मीठ आहे बस याला, आणि ब्लेंड करून घेऊया आपण। अगदी छान खमंग असा सुंदर सुवास येतो याचा, एक तर त्या शेवेमुळे सुद्धा येतो आणि कोथिंबीरीमुळे सुद्धा येतो। आता बस जास्त काही टाकायची गरज नाही आहे याच्यामध्ये, टेस्टिफायर्स वगैरे काही लागत नाही, कारण नारळामध्ये चांगली टेस्ट छान असल्यामुळे होऊन जातं काम, आणि त्याच्यामध्ये आपण शेव टाकलेली आहे। तर मी आता फोडणी वगैरे न देता आणि त्याला तेल न वाढवता, कारण फोडणी दिली म्हणजे डेफिनेटली तुम्हाला तेल त्याच्यात वाढवावं लागेल, मी नुसती कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर रेसिपीज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा। आता ही डाळ भिजत टाकलेली आहे मी मस्तपैकी बघा, फुलून आली आहे ती, आणि आता आपण हे वाटायला घेतो आहोत। पण तत्पूर्वी मी हा पालक घेतलेला आहे आणि तो पालक आपला ओबडधोबड मी चॉप करून घेते आहे। काही फाईन चॉप करण्याची वगैरे गरज नाही, सपासप तो नुसताच आपला तिरपा तारपा चॉप करायचा आहे। हे बघा झाला चॉप। आता आपण हा पॉटमध्ये काढून घेणार आहोत
चटणी पॉटमध्ये वगैरे. आणि याच्यातच आपण सगळी डाळ काढणार आहे. पण तत्पूर्वी हे वाटण आपण या डाळीला एक सपोर्टिंग म्हणून देणार आहोत. आणि भाज्या गेल्या पाहिजे पोटात आणि थोडीशी धिरड्यालाच टेस्टिफायर म्हणून ही लसूण आणि हे थोडंसं आलं. आता आलं मी चिरून घेते जरा. हे असं थोड्याशा, नाहीतर काय होईल ते आलं त्याच्यामध्ये आदळत राहील आणि बारीक नाही चिरलं तर ते तसंच राहील. तर आणि हा आता मी टोमॅटो टाकते याच्यामध्ये. टोमॅटो पण थोडासा चिरून घ्यायचा आहे. हे बघा थोडासा चिरून घेतला आहे मी. आणि हे पण आता आपण काढून घेणार आहे. तर डाळ आपण याच्यातच टाकून आणि फाईन चॉप करून घेणार आहोत. पण आता हे बघा मी नुसतं ओबडधोबडच काढलं आहे. आता मी थोडीशी डाळ काढते आहे याच्यामध्ये थोडीशी डाळ आपण टाकून आणि मिक्सरमधनं हे परत एकदा काढून घेणार आहोत सगळं. आणि आता मात्र फाईनच काढणार आहोत आपण हे बघा छानपैकी अगदी बारीक मस्त घोटीव काढलेलं आहे मी हे. आता आपण एका पॉटमध्ये काढून भांड्यात काढून घेऊया हे. आणि आता बाकीची डाळ आपण काढून घेणार आहोत. हे बघा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण सगळी डाळ काढून घेऊ. हे बघा वेगळं दिसतंय ना कलर, म्हणजे तो पालकाचा कलर आलेला आहे आणि थोडासा मातकटसर लालसर कलर आला आहे, तो टोमॅटोमुळे आलेला आहे. आता हे मिळवून घेऊया. माझी सगळी डाळ काढून झालेली आहे. पांढरा रंग प्युअर डाळीचा दिसतो आहे आणि लालसर रंग आपल्याला पालक आणि टोमॅटोचा दिसतो आहे. हिरवट जो रंग दिसतो आहे तो. तर याला नीट एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ आपण टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण तिखट टाकलेलं नाही. सो तुम्हाला जर याच्यात तिखट टाकायचं किंवा एखादी हिरवी मिरची जर टाकायची असेल तर तुम्ही डेफिनेटली टाकू शकता. मी टाकलेली नाही आहे कारण आम्ही कमी खातो मुळातच तिखट आणि तेल आणि गोड नको रे बाबा. तर हे बघा असं छान सरसरीतसं भिजवून घेतलेलं आहे मी. आता आपण याचे धिरडे करूया. आता याला ठेवण्याची काही गरज नाही आहे. याचे डायरेक्ट तुम्ही धिरडे केले तरी. हा बिडाचा तवा मी ठेवलेला आहे आणि याच्यावर मी थोडंसं 1-2 पळ्या बॅटर टाकते आहे. हे आपण तेल फेलवून घेऊ कारण ते थोडंसं उताराकडे वगैरे जातं. हे बघा अगदी 2 पळ्या 1.5 पळ्या बॅटर टाकायचं आहे त्याच्यावरती आणि वाटीच्या बेसनी फेलवून घ्यायचं इकडे तिकडे. पळीने फेलवलं नाही तरी चालतं. म्हणजे वाटीच्या बेसने फिरवलं की काय होतं की असे गोल गोल पट्टे नाही उठत त्याच्यावरती. नाही तर पळीने फेलवायचा जर प्रयत्न केला तर जरा गोल गोल पट्टे उठतात त्याच्यावर. सो मी वाटीने फेलवत असते. आणि आता आपण हे खरपूस भाजून घेऊयात छानपैकी. बघा तुमच्या समोरच होत आहे. की थोडंसं वरतून ह्याचा शिजल्यासारखा रंग दिसायला लागला की आपण याला परतत असतो. पलटायचं याला. आणि काय होतं की कुठली किंवा अगदी तव्यावर सुद्धा तुम्ही बरेच वेळा मार्क केलं असणार की सुरुवातीला पोळी चिपकते किंवा ते धिरडं जे असतं ते चिपकतंच. तर ते तव्याचं काहीतरी टेम्परेचर, काहीतरी त्याच्या वागणुकीनुसार, त्याच्या स्वतःच्या गुणधर्मानुसार होत असावं असं. नंतरचे मात्र धिरडे अतिशय सपासप असे निघायला लागतात एकदा का ते तापलं की. पण मला ते तापलं की ह्याचं काय मूड आहे तो काय अजून कुठल्याही तळव्याचा कळलेला नाही आहे. सुरुवातीला 2 फळ्या चिपकल्यासारख्या का होतात, 2 पोळ्या का बरं चिपकतात, 2 धिरडी, 2 डोसे हे का चिपकतात त्याचं मला रिझन अजूनपर्यंत सापडलेलं नाही आहे. काय जास्त तापवावं तर ते परत जळतात. तर सो आता हे आपण छानपैकी काढून घेऊ म्हणजे उलटून घेऊया धिरडं. हे आता होतं आहे. हे मी खालून कोरून घेतलेलं आहे. आता हे आपण पलटूया. बघा छान झालेलंच आहे हे मंद असं. याला आपण तेल परत सोडणार नाही आहे, जास्त तेल सोडू नये कारण एकदा तो बिडाचा तवा तापला ना की नंतर काही
तेल फारसं लावायची गरज पडत नाही, हे मी अनुभवावरून सांगते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्याच्यात दाखवायचं विसरली. कोकणी लोक वगैरे जे असतात ना, त्यांनी सरळ आमसुलाचं तेल वापरलं तरी चालेल, तो गोळाच्या गोळाच असतो. तर तो याच्यावरती तव्यावरती नुसता झरकन फिरवून घेतला तरी छान आयडिया असते ती. त्याचा एक छान विशिष्ट असा सुगंध येतो आंबोळीला वगैरे. मी नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन. तेल आपण लावणार नाही आहे, मी तसंच ह्याच्या तव्याच्याच हीटवर याला आणि आजूबाजूच्या तेलावरच याला पसरवते हे ॲब्सॉर्ब करत. कारण तवा एकदा का सीझन झाला आणि सगळ्या टेम्परेचरला तो सरावला की मग काही धिरडी चिपकत नाहीत. बघा आता मस्तपैकी हे धिरडं झालेलं आहे. आणि आता आपण पान वाढायला घेऊया. मी तवा ऑफ केलेला आहे. नंतरची धिरडी मी नंतर करीन. ही बघा आपली चटणी आणि आपलं संध्याकाळचं जेवण. चला रे, 7:30 वाजले आहेत आणि आपण आता 7:30 पावणे 8 आणि आपण आता जेवायला बसूया. सो रेसिपीज जर आवडल्या असतील तर पटपट सबस्क्राईब करत जा लवकर लवकर, म्हणजे मलाही छान हुरूप येईल. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय. पुन्हा भेटी द्या. मी पुन्हा अशाच नवीन रेसिपी